Hello everyone. In previous video, syllabus topic 1.8 temperature coefficient of resistance RTC we have covered. Also we have seen syllabus topic 1.8.1 expression for the resistance at T degree Celsius and syllabus topic 1.8.2 effect of temperature on RTC. In previous video, we have also seen syllabus topic 1.8.3 effect of temperature on resistivity and syllabus topic 1.8.4 temperature coefficient of resistivity and some example we have seen in previous video. Now in this video, in this lecture, we will going to study syllabus topic 1.9 classification of electric current. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, इलेक्ट्रिक करंटचे वर्गीकरण. An electric current or an electric quantity can be classified basically into two types as follows. ओके, इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक जे क्वांटिटी आहे, प्रमाण आहे, कॅन बी क्लासिफाईड, त्यांचं वर्गीकरण करता येऊ शकतं बेसिकली म्हणजे मुख्यत्वे मुळात मूलभूतपणे इंटू टू टाइप्स ॲज फॉलोज. दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण करता येतं. फर्स्ट आहे डायरेक्ट करंट DC, सेकंड आहे अल्टरनेटिंग करंट AC. The direct current can be further classified into two types, namely the pure DC and the pulsating DC. ओके, डायरेक्ट करंट जे आहे फर्स्ट डायरेक्ट करंट DC याचं सुद्धा पुढे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते. प्युअर DC म्हणजे शुद्ध डायरेक्ट करंट अँड पल्सेटिंग DC म्हणजे मिश्रित असा, ओके, म्हणजे प्युअर नसलेला पल्सेटिंग DC धडधड करत असलेला. Figure 1.9.1 shows the classification of electric current. Electric current, this is the classification of electric current. First type direct current DC and second is alternating current AC. Again direct current has two types, pulsating DC and pure DC. Also alternating current have two types, sinusoidal AC and other shapes AC. Figure 1.9.1 classification of electric current. An alternating current can take different shapes. ओके, अल्टरनेटिंग म्हणजे बदलत असणारा अल्टरनेटिंग करंट कॅन टेक डिफरंट शेप्स, त्याचे वेगवेगळे आकार तो घेऊ शकतो, सच ॲज साइन वेव, ट्रायंग्युलर वेव, ओके, स्क्वेअर वेव, एटसेट्रा. डायरेक्ट करंट DC. Draw DC waveforms. Draw the waveform of direct current and alternating current. This question is asked on MSBT exam summer 5 and winter 13 for 1 mark and 2 mark respectively. Definition of direct current, syllabus topic 1.9.1 direct current DC. Definition: a direct current is the current which does not change its direction. ओके, डायरेक्ट करंट म्हणजे काय की जो असा करंट आहे की त्याची दिशा तो बदलत नाही, विच डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन और पोलॅरिटी. ओके, इट कॅन बी अ प्युअर DC और पल्सेटिंग DC. ओके, जो की तो शुद्ध DC असू शकतो किंवा पल्सेटिंग DC असू शकतो. प्युअर DC, ओके, शुद्ध डायरेक्ट करंट. वी कॅन डिफाईन प्युअर DC ॲज द वन विच डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू और पोलॅरिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, प्युअर DC म्हणजे काय, जो असा DC आहे, असा DC करंट आहे की जी व्हॅल्यू तो बदलत नाही किंवा त्याची दिशासुद्धा बदलत नाही किंवा त्याची पोलॅरिटीसुद्धा बदलत नाही विथ रिस्पेक्ट टू टाईमसोबत. इट्स व्हॅल्यू रिमेन्स ॲब्सोल्युटली कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, त्याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहते. ओके, ॲब्सोल्युटली म्हणजे जवळपास we can define pure DC as one which does not change its value or polarity with respect to time. Its value remains absolutely constant with respect to time. ओके, त्याची व्हॅल्यू अगदी जवळपास सेम असते विथ रिस्पेक्ट टू टाईमसोबत. द पोलॅरिटी ऑफ द वेवफॉर्म
shown in figure 1.9.2 is positive, but it is possible to have a pure negative direct current as well. ओके, हा आहे y ॲक्सिसवरती करंट, एक्स ॲक्सिसवरती टाईम. ओके, टाईमसोबत त्याची व्हॅल्यू बदलत नाही, ठीक आहे, आणि त्याची पोलॅरिटी किंवा त्याचं डायरेक्शन एकाच दिशेला असतं. अशा आपण करंटला डायरेक्ट करंट म्हणतो डी सी. नो चेंज इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ओके, इथे पाहू शकतो आपण मॅग्निट्यूड म्हणजे लेवल पातळी, त्याच्या लेवल पातळीवरती कोणताही बदल झालेला नाही आणि डिरेक्शन एकाच बाजूला आहे. फिगर 1.9.2 वेवफॉर्म ऑफ प्युअर डायरेक्ट करंट डी सी. नेक्स्ट पल्सेटिंग डी सी. पल्सेटिंग डी सी म्हणजे धडधड करत असलेला, ओके, स्थिर नसलेला पल्सेटिंग डी सी. इन प्रॅक्टिस वी मे नॉट ऑलवेज यूज द प्युअर डी सी क्वांटिटीज. ओके, प्रॅक्टिसमध्ये आपण नेहमी प्युअर डी सी क्वांटिटीज, प्युअर डी सीचे जे प्रमाण आहे ते वापरू शकत नाही. द प्रॅक्टिकल डी सी क्वांटिटीज मे चेंज दिअर मॅग्निट्यूड. ओके, म्हणून प्रॅक्टिकल डी सी प्रमाण जे आहेत, प्रॅक्टिकल डी सी क्वांटिटीज जे आहेत ते कदाचित चेंज त्यांच्या मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यूमध्ये ते चेंज होत असतात विथ रिस्पेक्ट टू टाईम. बट द पोलॅरिटी डज नॉट चेंज. परंतु त्यांचे पोलॅरिटी चेंज होत नसतात. सच डी सी क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज पल्सेटिंग डी सी क्वांटिटीज. अशा प्रमाणाला, अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो? पल्सेटिंग डी सी क्वांटिटीज, बदलणारे. ओके, बदलणारे डी सी क्वांटिटीज. फिगर 1.9.3 shows the waveform of pulsating DC currents. फिगर 1.9.3 ही पल्साटिंग डी सी करंटची वेवफॉर्म दाखवते. सिलेबस टॉपिक 1.9.2 ॲप्लिकेशन ऑफ डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंटचे ॲप्लिकेशन, त्याचा वापर कुठे होतो पहा? बॅटरीजमध्ये, डी सी जनरेटर्स, डी सी मोटर्स, स्मॉल डी सी टॉईज मोटर्स, टॉर्च. सिलेबस टॉपिक 1.9.3 अल्टरनेटिंग करंट ए सी. ओके, अल्टरनेटिंग करंट ए सी या टॉपिकवरती MSBTच्या बऱ्याचशा एक्झामला क्वेश्चन विचारलेले आहेत, जसे की समर 5, समर 11, समर 13, विंटर 13, समर 16, विंटर 16 आणि आय स्कीममध्ये समर 18 आणि विंटर 18ला सुद्धा या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत. ड्रॉ ए सी वेवफॉर्म्स. ए सी वेवफॉर्म आहे ती ड्रॉ करायची. कम्पेअर डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. ओके, ड्रॉ द वेवफॉर्म ऑफ डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. अशा प्रकारचे प्रश्न MSBTच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. डेफिनेशन ऑफ ॲन ए सी क्वांटिटीज. डेफिनेशन ऑफ ॲन ए सी क्वांटिटीज. अँड अल्टरनेटिंग करंट ए सी इज डिफाइन्ड ॲज द वन विच चेंजेस इट्स व्हॅल्यू. ओके, त्याची व्हॅल्यू चेंज होते, ॲज वेल ॲज डिरेक्शन, त्याची दिशासुद्धा चेंज होते. पोलॅरिटी, डिरेक्शन मीन्स पोलॅरिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, टाईमसोबत ज्याची व्हॅल्यू आणि डिरेक्शन, दिशा चेंज होते, अशा क्वांटिटीजला आपण ए सी क्वांटिटी म्हणणार आहोत. दस इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की द करंट इज कॉल्ड ॲज ए सी. ओके, आपण करंटला ए सी करंट म्हणू शकतो इफ, जर, इफ अँड ओनली इफ, जर आणि तरच बोथ इट्स व्हॅल्यू ॲज वेल ॲज पोलॅरिटी चेंजेस विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. ओके, आपण एखाद्या क्वांटिटीला ए सी करंट क्वांटिटी म्हणू शकतो जर आणि तरच त्याचे बोथ म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज आणि पोलॅरिटी चेंज होत असतील तर, विथ रिस्पेक्ट टू टाईम, टाईमसोबत चेंज होत असतील तरच. ओके, इथे पाहू शकतो आपण वाय ॲक्सिसवरती करंट क्वांटिटी घेतलेली आहे आणि एक्स ॲक्सिसवरती टाईम हे प्रमाण आहे. ओके, टाईमसोबत काय होतं? करंटची व्हॅल्यू आणि पोलॅरिटी. ओके, हे महत्त्वाचं आहे, करंटची व्हॅल्यू आणि पोलॅरिटी चेंज होते. अशा क्वांटिटीला किंवा अशा वेवफॉर्मला आपण काय म्हणणार आहोत? ए सी वेवफॉर्म, अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन चेंजेस विथ टाईम. ओके, मॅग्निट्यूड म्हणजे त्याचं प्रमाण पण बदलते, पातळी पण बदलते, लेवल पण बदलते, ॲज वेल ॲज त्याचबरोबर दिशा, डायरेक्शन चेंजेस विथ टाईम. अशा क्वांटिटीजला आपण ए सी क्वांटिटीज म्हणतो. ओके, फिगर 1.9.4 वेवफॉर्म ऑफ अल्टरनेटिंग करंट ए सी. द लॉंग फॉर्म ऑफ ए सी इज अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, ए सीचा लॉंग फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट. ओके, व्हॉट इज अल्टरनेटिंग इन द ए सी. परंतु ए सीमध्ये असं अल्टरनेटिंग काय आहे, बदलणारं काय आहे? द आन्सर इज बोथ द मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ओके, त्याचं उत्तर असं आहे की दोन्ही
मॅग्निट्यूड म्हणजे लेवल पातळी आणि दिशासुद्धा बदलते. ऑफ दी अल्टरनेटिंग करंट चेंजेस ॲज शोन इन फिगर 1.9.4. नो सच चेंजेस टेक्स प्लेस फॉर द डायरेक्ट करंट. ओके, असे कोणतेही बदल होत नाहीत डायरेक्ट करंटमध्ये. ठीक आहे, डायरेक्ट करंटमध्ये त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डिरेक्शनसुद्धा चेंज होत नाही. ओके, ॲज शोन इन फिगर 1.9.4, द अल्टरनेटिंग करंट changes its value with respect to time. Its value can be positive, 0, negative, maximum or in between 0 and maximum. This is called as change in magnitude. Okay, इथं पाहू शकतो आपण परत ॲज शोन इन फिगर 1.9.4, फिगर 1.9.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे द अल्टरनेटिंग करंट चेंजेस, अल्टरनेटिंग करंट चेंज होतो इट्स व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याची व्हॅल्यू चेंज होते टाईमप्रमाणे. इट्स व्हॅल्यू कॅन बी पॉझिटिव्ह, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते, 0 असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा मॅक्झिमम ऑर इन बिटवीन 0 अँड मॅक्झिमम. ओके, निगेटिव्ह, मॅक्झिमम किंवा बिटवीन 0 अँड मॅक्झिमम किंवा 0 आणि मॅक्झिमम याच्यामध्ये सुद्धा असू शकते. दिस इज कॉल्ड ॲज चेंज इन मॅग्निट्यूड. याला आपण काय म्हणतो, लेवल पातळीमध्ये चेंज किंवा मॅग्निट्यूडमध्ये चेंज. ऑल्सो ऑब्झर्व द चेंज इन पोलॅरिटी ऑफ द अल्टरनेटिंग करंट. ओके, पोलॅरिटीसुद्धा जर आपण निरीक्षण केलं, ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल की द पोलॅरिटी कॅन बी आयदर पॉझिटिव्ह, 0 ऑर निगेटिव्ह. ओके, पोलॅरिटीसुद्धा कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत किंवा 0 पण आहेत, परंतु परत पॉझिटिव्ह आहेत. ओके, फिगर 1.9.3 इथे दाखवलेलं आहे पल्सेटिंग डायरेक्ट करंट. याला आपण म्हणतो पल्सेटिंग डायरेक्ट करंट. ठीक आहे, फिगर 1.9.3 अ पल्सेटिंग डायरेक्ट करंट. ओके, वाय ॲक्सेसवरती करंट घेतलेला आहे, एक्स ॲक्सेसवरती टाईम घेतलेला आहे. ठीक आहे, पल्सेटिंग म्हणजे धडधडणारा, बदलणारा. ओके, ओनली चेंज इन मॅग्निट्यूड, नो चेंज इन डिरेक्शन. ओके, मॅग्निट्यूडमध्ये चेंज होतं आहे, डिरेक्शनमध्ये चेंज होत नाही. पल्सेटिंग डायरेक्ट करंट. ठीक आहे, मॅग्निट्यूड एकदा पॉझिटिव्ह होती, आता निगेटिव्ह झालेली आहे, परंतु दिशा सेम आहे. अशा करंटला आपण काय म्हणणार आहोत, डायरेक्ट करंट. ठीक आहे, डी सी. कंपॅरिझन ऑफ डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. कंपॅरिझन ऑफ डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 7. पॅरामीटर. ओके, सिरियलप्रमाणे जाऊयात. पॅरामीटर म्हणजे परिमाणे. ठीक आहे, फर्स्ट आहे वेवफॉर्म. अल्टरनेटिंग करंटची वेवफॉर्म पहा, अशी आहे, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, बदलणारी अल्टरनेटिंग. ओके, त्याचबरोबर डायरेक्ट करंट. ठीक आहे, दिशा सेम आहे, मॅग्निट्यूडसुद्धा सेम आहे. अशा वेवफॉर्मला आपण काय म्हणणार, डायरेक्ट करंट वेवफॉर्म. सेकंड पॅरामीटर डेफिनेशन. सेकंड पॅरामीटर आहे डेफिनेशन. इन अल्टरनेटिंग करंट इट इज अ सिग्नल विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज पोलॅरिटी. हा एक सिग्नल आहे की जो चेंज करतो त्याची मॅग्निट्यूड, पातळी, लेवल, त्याचबरोबर पोलॅरिटी. ओके, ठीक आहे. डायरेक्ट करंट पहा, इट इज अ सिग्नल विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड बट डज नॉट चेंज इन पोलॅरिटी. ओके, हा एक सिग्नल आहे की त्याच्या मॅग्निट्यूडमध्ये बदल होऊ शकतो, त्याच्या लेवल पातळीमध्ये बदल होऊ शकते, परंतु इट डज नॉट चेंज इट्स पोलॅरिटी, परंतु त्याच्या पोलॅरिटीमध्ये चेंज होत नाही. एकाच दिशेने तो काय होतो, प्रवाहित होतो. पॅरामीटर नंबर 3 यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. अल्टरनेटिंग करंटमध्ये पॉसिबल आहे ट्रान्सफॉर्मर वापरणे. ओके, डी सी करंटमध्ये नॉट पॉसिबल. ओके, ट्रान्सफॉर्मर हे वापरू शकत नाही आपण. पॅरामीटर नंबर 4 डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. ओके, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. ओके, वितरणाची कार्यक्षमता कशात आहे, ए सीमध्ये जास्त आहे, अल्टरनेटिंग करंटमध्ये जास्त आहे, डी सीमध्ये कसे आहे, लो आहे. ओके, कमी आहे. पॅरामीटर नंबर 5 डिझाईन ऑफ मशीन्स. ए सी करंटमध्ये इझी आहे, डी सी करंटमध्ये नॉट इझी. ओके, पॅरामीटर नंबर 6 जनरेशन. ओके, जनरेशन म्हणजे उत्पादन. ए सी करंटचं जनरेशन हे इझी आहे, डी सी करंटचं जनरेशन फ्रॉम द ए सी वेवफॉर्म युझिंग कम्युटेटर ऑर रेक्टिफायर. कम्युटेटर किंवा रेक्टिफायर हे असे सर्किट्स आहेत की ज्याच्याने आपण अल्टरनेटिंग करंटचं रूपांतर डायरेक्ट करंटमध्ये करू शकतो. ओके, म्हणजे फ्रॉम ए सी वेवफॉर्म. ओके, ए सी वेवफॉर्मपासून युझिंग कम्युटेटर ऑर रेक्टिफायर. पॅरामीटर नंबर 7 ॲप्लिकेशन.
ए सी करंटचं ॲप्लिकेशन पहा. ए सी मोटर डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल सप्लायमध्ये ए सी करंट वापरला जातो. डी सी करंटचं ॲप्लिकेशन आहे डी सी मशीन्स एच व्ही डी सी सिस्टममध्ये डी सी करंट वापरला जातो. ओके. ॲडव्हान्टेजेस ऑफ ए सी ओवर डी सी. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.9.4 ॲडव्हान्टेजेस ऑफ ए सी ओवर डी सी. ठीक आहे. ए सी अल्टरनेटिंग करंटचे ॲडव्हान्टेजेस आहेत डी सीच्या वर डायरेक्ट करंटच्या वरती काय आहेत पहा. राईट डाऊन एनी फोर ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे of AC or DC. This question is asked in MSBT exam winter 14 summer 17 for 4 marks. Following are the advantages of using AC or DC. It is possible to use a transformer. ओके. ACचा फायदा काय आहे की याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो. डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय. याची वितरणाची कार्यक्षमता कशी आहे जास्त आहे ACची. ओके. जनरेशन इज इझी. ठीक आहे. ह्याचं जे पुनरुत्पादन आहे ते इझी आहे. डिझाईन ऑफ AC मशीन इज इझी. इझी म्हणजे सोपे. ठीक आहे. डिझाईन ऑफ AC मशीन इज इझी. इन्स्टॉलेशन इज लेस कॉस्टली. ओके. AC सिस्टम जे आहे त्याचं इन्स्टॉलेशन जे आहे ते कमी किमतीचं आहे, लेस कॉस्टली आहे. सिलेबस टॉपिक 1.9.5 व्हेरियस टाइप्स ऑफ AC वेवफॉर्म. ओके. व्हेरियस म्हणजे वेगवेगळे टाइप्स म्हणजे प्रकार ऑफ AC वेवफॉर्म. AC वेवफॉर्मचे वेगवेगळे प्रकार पहा. द शेप आकार. द शेप ऑफ ॲन अल्टरनेटिंग करंट नीड नॉट ऑलवेज बी अ साइन वेव्ह. ओके. AC अल्टरनेटिंग करंटचा जो शेप आहे जो आकार आहे तो नेहमी साइन वेव्ह असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. इट कॅन हॅव अदर शेप्स. ओके. त्याला दुसरेसुद्धा आकार असू शकतात. ऑल्सो सच ॲज जसे की ट्रायंग्युलर त्रिकोणी. ओके. ट्रायंग्युलर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह चौकोनी वेव्ह और अ ट्रॅपेझॉइडल वेवफॉर्म या आकारामध्ये सुद्धा AC वेवफॉर्म असतात. दॅट मीन्स एनी वेवफॉर्म इरेस्पेक्टिव्ह ऑफ इट्स शेप विल बी कॉल्ड ॲज अन अल्टरनेटिंग वेवफॉर्म इफ इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस विथ टाईम. ओके. असे कोणतेही वेवफॉर्म की ज्याचा आकार कसाही असू दे परंतु त्याची मॅग्निट्यूड त्याची लेवल पातळी अँड दिशा ही बदलली पाहिजे विथ टाईम. टाईमसोबत बदलणाऱ्या अशा कोणत्याही वेवफॉर्मला आपण काय म्हणतो अल्टरनेटिंग करंट म्हणू शकतो. सिलेबस टॉपिक 1.9.6 ॲप्लिकेशन्स ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके. अल्टरनेटिंग करंटचे ॲप्लिकेशन पहा. फर्स्ट आहे अल्टरनेटर्समध्ये ह्याचा वापर आहे. सेकंड इंडक्शन मोटर्समध्ये AC करंट वापरला जातो. फॅन्स अँड लॅम्प्समध्ये AC करंट वापरतात. ऑल टाईप ऑफ डोमेस्टिक अप्लायन्सेस सर्व प्रकारच्या घरगुती उपकरणांमध्ये AC सप्लाय वापरला जातो. सिलेबस टॉपिक 1.10 सोर्सेस ऑफ DC सप्लाय. ओके. DC सप्लायचे स्रोत. सोर्सेस ऑफ DC सप्लाय. द इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी सप्लायड बाय डिफरंट टाइप्स ऑफ सोर्सेस. ओके. विद्युत ऊर्जा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारामध्ये किंवा डिफरंट टाइप्स ऑफ स्रोताच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सप्लाय केली जाते. द टू बेसिक टाइप्स ऑफ सोर्सेस आर व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स. ओके. जे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत स्रोताचे व्होल्टेज स्रोत आणि करंट स्रोत. व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स. सिलेबस टॉपिक 1.10.1 व्होल्टेज अँड करंट सोर्सेस. व्होल्टेज अँड करंट सोर्सेस. For the operation of all the electronic circuits, a source of power energy is essential. ठीक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या कार्यासाठी ऑपरेशनसाठी पॉवर किंवा एनर्जीचा स्रोत हा अगदी गरजेचा आहे, इसेन्शियल आहे, महत्त्वाचा आहे. दिस सोर्सेस आर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. ओके. हे जे स्रोत आहेत ते दोन कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं जातं. फर्स्ट आहे व्होल्टेज सोर्सेस, सेकंड आहे करंट सोर्सेस. द व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्सेस कॅन बी फर्दर क्लासिफाईड ॲज डिपेंडंट सोर्सेस अँड इंडिपेंडंट सोर्सेस. ओके. व्होल्टेज आणि करंटचा स्रोत जो आहे त्यांना पुढे जाऊन परत वर्गीकरण त्यांचं केलं जातं. जसे की डिपेंडंट सोर्स अवलंबून असणारे स्रोत अँड इंडिपेंडंट स्रोत. ओके. इंडिपेंडंट स्रोत म्हणजे अवलंबून नसणारे, परस्परावर अवलंबून नसणारे स्रोत. सिलेबस टॉपिक 1.10.2 इंडिपेंडंट स्वतंत्र व्होल्टेज सोर्स. ओके. इंडिपेंडंट म्हणजे अवलंबून नसणारे. इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स. इन MSBT exam many times question asked on this topic 1.10.2 independent voltage source. Winter 8, winter 11, winter 13, winter 15, summer 16, I scheme winter 18.
Okay, what are the questions? Define the term and represent symbols of ideal and practical voltage sources. Define the term and represent symbols of ideal and practical voltage sources. आयडियल म्हणजे आदर्श अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स यांचा आपल्याला सिम्बॉल रिप्रेझेंट करायचा आहे, दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर त्या टर्म डिफाईन करायचे, त्यांची व्याख्यासुद्धा लिहायची आहेत. रिप्रेझेंट आयडियल अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सेस, एक्सप्लेन आयडियल अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सेस. ओके, अशा प्रकारचे प्रश्न MSBTच्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरती विचारलेले आहेत. तर पाहू शकतो आपण. इन दी इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. ओके, स्वतंत्र व्होल्टेज स्रोतामध्ये द टर्मिनल व्होल्टेज ऑफ द सोर्स, ठीक आहे, टोकाचा जो दाब आहे, व्होल्टेज जो आहे ऑफ द सोर्स इज नॉट डिपेंडंट. ओके, तो अवलंबून नाही ऑन एनी अदर व्होल्टेज सोर्स. ओके, तो कोणत्याही व्होल्टेज सोर्सवरती त्याचं व्होल्टेज जे आहे ते अवलंबून नाही, किंवा करंट सोर्स किंवा करंट सोर्सवरती. ओके, द इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स. ओके, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, कोणावरतीही अवलंबून नसलेला. द इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड ॲज. ओके, जे पुढे जाऊन त्यांचं वर्गीकरण केलं जातं आयडियल व्होल्टेज सोर्स किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स हे कसे आहेत? इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स, ओके, आदर्श व्होल्टेजचा स्रोत. द सर्किट सिम्बॉल फॉर अन आयडियल व्होल्टेज सोर्स इज शोन इन फिगर 1.10.1a. ओके, आयडियल व्होल्टेज सोर्ससाठीचा जो सर्किट सिम्बॉल आहे तो दाखवलेला आहे आपल्याला इथे फिगर 1.10.1a मध्ये. इथे पाहू शकतो आयडियल व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, दोन्हीही सिम्बॉल एकच आहेत. ठीक आहे, नोट दॅट द पोलॅरिटीज ऑफ द व्होल्टेज आर इंडिकेटेड इनसाइड. ओके, हे लक्षात ठेवा की जे पोलॅरिटीज आहेत ते आतमध्ये दाखवलेले आहेत, इनसाइड द सर्कलच्या आतमध्ये. अँड द टर्मिनल व्होल्टेज व्ही अँड द टर्मिनल व्होल्टेज इज व्ही व्होल्ट्स. आणि जो टर्मिनल टोकाचा व्होल्टेज जो आहे, टोकाचा दाब जो आहे तो व्ही, कॅपिटल व्ही या लेटरने दाखवलेला आहे. द सोर्स रेजिस्टन्स, ओके, स्रोताचा जो रोधक आहे, सोर्स रेजिस्टन्स ऑफ अन आयडियल व्होल्टेज सोर्स इज 0. ओके, ह्या व्होल्टेज स्रोताचा किंवा व्होल्टेज सोर्सचा, आयडियल व्होल्टेज सोर्सचा अंतर्गत इंटरनल रेजिस्टन्स जो आहे, ओके, सोर्स रेजिस्टन्स ज्याला आपण रोधक म्हणतो, ऑफ अन आयडियल व्होल्टेज सोर्स इज 0, तो 0 आहे. देअरफॉर द टर्मिनल व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट इक्वल टू व्ही. म्हणून जो टोकाचा व्होल्टेज आहे ते काय असणार आहे? कॉन्स्टंट इक्वल टू व्ही असतो. ओके, म्हणून व्ही इतका तो असतो, व्ही व्होल्ट्स. विदाऊट लोड, ओके, विदाऊट लोड म्हणजे त्याला लोड न देता, विदाऊट लोड म्हणजे ओझं न लावता, कोणताही प्रकारचा लोड न लावता, विदाऊट लोड RL इक्वल्स टू इन्फिनिटी. ओके, लोड रेजिस्टन्स कसा असणार आहे? इन्फिनिटी म्हणजे न सांगता येणारा, इन्फिनिटी. और विथ लोड ॲज शोन इन फिगर 1.10.1b अँड सी. और विथ लोड, इथे पाहू शकतो आपण विथ लोड, जरी लोड दिला असला तरीही टर्मिनल व्होल्टेज VL इक्वल्स टू RL इक्वल्स टू इन्फिनिटी. फिगर 1.10.1b टर्मिनल व्होल्टेज विदाऊट लोड RL इक्वल्स टू इन्फिनिटी. इथे पाहू शकतो आपण विदाऊट लोडचं, ठीक आहे, आयडियल व्होल्टेज सोर्सचा सिम्बॉल दाखवलेला आहे. आणि टर्मिनल व्होल्टेज VL इक्वल्स टू व्ही व्होल्ट्स. ओके, टर्मिनल व्होल्टेज VL इक्वल्स टू व्ही व्होल्ट, इथे लोड दाखवलेला आहे. ओके, त्यावेळी टर्मिनल व्होल्टेज काय असेल? VL इक्वल्स टू व्हीच असेल. ओके, फिगर 1.10.1 आयडियल व्होल्टेज सोर्स. दस फॉर अन आयडियल व्होल्टेज सोर्स द टर्मिनल व्होल्टेज इज इंडिपेंडंट ऑफ लोड. ओके, म्हणून दस फॉर आयडियल व्होल्टेज सोर्स, आदर्श व्होल्टेज स्रोतासाठी द टर्मिनल व्होल्टेज म्हणजे टोकाचे व्होल्टेज इज इंडिपेंडंट. ओके, तो स्वतंत्र आहे ऑफ लोड, लोडच्या स्वतंत्र आहे. दिस इज ॲज शोन इन फिगर 1.10.2. हे जे दाखवले ते 1.10.2 मध्ये दाखवलेलं आहे फिगर. ठीक आहे, विदाऊट लोड म्हणजे ओझे न करता, लोड नसताना, विदाऊट लोड द करंट इज 0. ओके, विदाऊट लोड द करंट इज 0. ठीक आहे, लोड नसताना करंट कसा आहे? 0 आहे. फिगर 1.10.1b मध्ये दाखवलेला आहे. बट व्हेन द लोड इज कनेक्टेड, परंतु ज्यावेळी लोड आपण जोडतो, लोड इज कनेक्टेड, द लोड करंट I विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ऑफ द सोर्स थ्रू लोड बॅक टू द निगेटिव्ह. ओके, लोड जसजसा आपण जोडला तसं काय होणार आहे? एक लोड करंट प्रवाहित होईल. ठीक आहे, व्होल्टेज सोर्सकडून
लोडच्या मधून परत तो काय येईल, निगेटिव्ह टोकाकडे परत येईल. इथे पाहू शकतो आपण. ओके, ते दाखवलेलं आहे. ठीक आहे. निगेटिव्ह एंड फिगर 1.10.1c मध्ये दाखवल्याप्रमाणे दिस इज द कन्व्हेन्शनल करंट फ्लो. ओके, हा एक पारंपरिक करंट फ्लो आहे, प्रवाह आहे. ठीक आहे. इथे पहा फिगर 1.10.2 टर्मिनल व्होल्टेज ऑफ एन आयडियल व्होल्टेज सोर्स. ओके, टोकाचा जो व्होल्टेज आहे आदर्श व्होल्टेज सोर्सचा तो दाखवलेला आहे. वाय ॲक्सिसवरती टर्मिनल व्होल्टेज VL घेतलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवरती लोड करंट I प्लॉट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा VL इक्वल्स टू V व्होल्ट्स, टर्मिनल व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट इनडिपेंडंट ऑफ लोड. ओके, आयडियल व्होल्टेज सोर्स जो आहे त्याचा टर्मिनल व्होल्टेज VL तो कॉन्स्टंट असतो जरी आपण त्याला लोड जोडला तरी. ओके, टर्मिनल व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ लोड म्हणजे तो स्वतंत्र असतो, लोडच्या स्वतंत्र असतो. ठीक आहे. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. In practice, the ideal voltage source discussed earlier does not exist. Okay, in practice, the ideal voltage source, आदर्श voltage source है जो आत्ताच डिस्कस केलेला था, does not exist. All the sources practically existing, the practical sources, all the sources practically existing are practical sources. The circuit symbol for a practical voltage source is as shown in figure 1.10.3a. Note that the practical voltage source has an internal series resistance RS. ओके, हे लक्षात ठेवा की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सला एक अंतर्गत रोधक असतो. ओके, जो सिरीजमध्ये असतो त्यामुळे त्याला आपण इंटरनल सिरीज रेजिस्टन्स RS सुद्धा म्हणतो. वेन देअर इज नो लोड, ज्यावेळी कोणताही लोड नसेल त्यावेळी वेन देअर इज नो लोड कनेक्टेड RL इक्वल्स टू इन्फिनिटी, म्हणजेच लोड रेजिस्टन्स जो आहे तो इन्फिनिटी असेल. इन्फिनिटी म्हणजे न सांगता येणारा. द करंट I इक्वल्स टू 0, त्यावेळी करंट काय असेल, I इक्वल्स टू 0. देअरफॉर देअर इज नो व्होल्टेज ड्रॉप. ओके, म्हणजेच काय, तिथं कोणताही व्होल्टेजचा घट नाही आहे, व्होल्टेज ड्रॉप होत नाही आहे अक्रॉस सिरीज रेजिस्टन्स. ओके, अक्रॉस सिरीज रेजिस्टन्स. अँड द टर्मिनल व्होल्टेज VL इक्वल्स टू V होल्ड्स ॲज शोन इन फिगर 1.10.3b. ठीक आहे, इथे पाहू शकतो सिम्बॉल दाखवलेला आहे. फिगर नंबर 1.10.3a सिम्बॉल ऑफ प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स V होल्ड्स प्लस मायनस टर्मिनल जे आहेत ते सर्कलच्या आतमध्ये दाखवलेले आहेत. RS म्हणजेच इंटरनल सिरीज रेजिस्टन्स जो दाखवलेला आहे. ओके, त्याचबरोबर फिगर 1.10.3b मध्ये पहा टर्मिनल व्होल्टेज ॲट नो लोड RL इक्वल्स टू इन्फिनिटी. ओके, टर्मिनल व्होल्टेज कसा असणार आहे, लोड कनेक्ट नसताना. ओके, RL इक्वल्स टू इन्फिनिटी असेल. RL म्हणजेच लोड रेजिस्टन्स इक्वल्स टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे सांगू शकणार नाही कारण लोड जोडलेलंच नाही अजून. ओके, ठीक आहे. म्हणून टर्मिनल व्होल्टेज काय असेल, VL इक्वल्स टू V. त्याचबरोबर फिगर 1.10.3c मध्ये पहा टर्मिनल व्होल्टेज विथ लोड. ओके, फिगर 1.10.3 प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स दाखवलेला आहे विथ लोड, लोड कनेक्ट असताना. ठीक आहे, लोड कनेक्ट असताना इथे पाहू शकता आपण RL हा एक काय आहे, लोड आहे. लोड म्हणजेच काय, तुमचा जो व्होल्टेज आहे, करंट आहे, ती म्हणजे खर्च करणारी वस्तू. ठीक आहे, खर्च करणारा वस्तू जसे की बल्ब असेल, TV, फॅन, मिक्सर इत्यादी उपकरणं आपण व्होल्टेजच्या अक्रॉस लावतो. ओके, व्होल्टेजच्या अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे लावतो. ठीक आहे, तर तशाच पद्धतीने इथे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सला एक लोड कनेक्ट केलेला आहे RL. ओके, मग RL लोड कनेक्ट केला असता, ओके, विथ अंतर्गत रेजिस्टन्स RS, अशा वेळी टर्मिनल व्होल्टेज काय असेल, ठीक आहे, टोकाचे व्होल्टेज काय असेल लोड कनेक्ट असताना आणि इथे पाहू शकतो लोड कनेक्ट नसताना. ओके, इथे पहा फिगर 1.10.3c टर्मिनल व्होल्टेज विथ लोड. ठीक आहे, VL लेस दॅन इक्वल्स टू V. लोड व्होल्टेज जो आहे तो V पेक्षा कमी असेल. टर्मिनल व्होल्टेज इज लेस दॅन V. ओके, टर्मिनल व्होल्टेज इज लेस दॅन V. लोड व्होल्टेज म्हणा किंवा टर्मिनल व्होल्टेज म्हणा. ठीक आहे. वेन द लोड इज कनेक्टेड, ज्यावेळी लोड कनेक्ट केला जातो, अ फायनाईट लोड करंट I, फायनाईट म्हणजे माहीत असलेला लोड करंट I स्टार्ट फ्लोईंग ॲज शोन इन फिगर 1.10.3c. ओके, माहीत असलेला लोड करंट काय होईल, प्रवाहित व्हायला सुरू होईल. इथे पाहू शकता आपण. ओके, ठीक आहे.
मग सेकंड पहा, हेन्स म्हणून सम व्होल्टेज विल ड्रॉप अक्रॉस आर एस. ओके, काही व्होल्टेज जो आहे, काही व्होल्टेज याच्यातील काही व्होल्टेज इथे काय होईल, त्याची घट होईल. ओके ओके, सम व्होल्टेज विल बी ड्रॉप अक्रॉस आर एस अँड द टर्मिनल व्होल्टेज विल बी लेस दॅन व्ही. म्हणून टोकाचं जे व्होल्टेज असेल, टर्मिनल जे व्होल्टेज असेल ते मूळ व्होल्टेज सोर्सपेक्षा कमी असेल. विथ इन्क्रीज इन द लोड करंट जर आपण वाढवला, ओके, विथ इन्क्रीज इन द लोड करंट आय द टर्मिनल व्होल्टेज गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, तर टर्मिनल व्होल्टेज काय होईल, डिक्रीज होत जाईल. ॲज शोन इन फिगर 1.10.4, दिस इज बिकॉज VL मीन्स टर्मिनल व्होल्टेज इक्वल्स टू V मायनस IRS. ओके, मायनस IRS. ठीक आहे, VL हे डिक्रीज होत्याला का होईल, तर फॉर्म्युल्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो. VL म्हणजे टर्मिनल व्होल्टेज इक्वल्स टू V म्हणजे मेन जो व्होल्टेज सोर्स आहे तो मायनस जो आर एसच्या भोवती जो व्होल्टेजचा घट होणार आहे तो. ठीक आहे, व्होल्टेजचा झालेला घट आर एसच्या अक्रॉस मूळ व्होल्टेज मायनस आर एसच्या अक्रॉस झालेला व्होल्टेजचा घट. ओके, ह्याच्यातून जे काही व्होल्टेज शिल्लक राहील ते आपलं टर्मिनल व्होल्टेज असेल. VL इक्वल्स टू V मायनस IRS. ओके, इथे पाहू शकतो आपण वाय ॲक्सिसवरती टर्मिनल व्होल्टेज घेतलेलं आहे, एक्स ॲक्सिसवरती लोड करंट आय घेतलेला आहे. लोड कनेक्ट केल्यानंतरची गोष्ट आहे. ओके, इथे पहा, नो लोड RL इक्वल्स टू इन्फिनिटी. लोड नसताना RL कसा आहे, लोड रेजिस्टन्स कसा आहे, इन्फिनिटी आहे. ठीक आहे, इथे पहा VL इक्वल्स टू V टर्मिनल व्होल्टेज इक्वल्स टू V व्होल्ट किंवा आयडियल व्होल्टेज सोर्स असताना. ओके, आयडियल व्होल्टेज सोर्स असताना, परंतु टर्मिनल व्होल्टेज डिक्रीजेस कधी, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असताना. ठीक आहे, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सला एक अंतर्गत सिरीज रेजिस्टन्स असतो, त्यामुळे त्याचं जे काय मूळ असलेलं व्होल्टेजचा दाब आहे, ओके, त्याच्यातून RS सिरीज रेजिस्टन्सच्या भोवती एक व्होल्टेजचा घट तयार होतो. म्हणून जे टर्मिनल व्होल्टेज VL जे शिल्लक राहील हे मूळ व्होल्टेजपेक्षा कमी असतं. ठीक आहे, टर्मिनल व्होल्टेज डिक्रीजेस. जसजसा आपण लोड वाढवू तसतसा आपला टर्मिनल व्होल्टेज काय होणार आहे, डिक्रीज होत येणार आहे, कमी होत येणार आहे. फिगर 1.10.4, व्हेरिएशन ऑफ टर्मिनल व्होल्टेज विथ चेंज इन लोड करंट. ओके, व्हेरिएशन म्हणजे बदल ऑफ टर्मिनल व्होल्टेज, टोकाच्या व्होल्टेजचा बदल विथ चेंज इन लोड करंट बदलत असतानाचा. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 1.10.3, इंडिपेंडंट करंट सोर्स. इंडिपेंडंट करंट सोर्सेस. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, अवलंबून नसणारे. करंट सोर्स पहा, इंडिपेंडंट आपण व्होल्टेज सोर्स पाहिले, इंडिपेंडंट आता करंट सोर्स. ठीक आहे, डिफाईन द टर्म रिप्रेझेंट सिम्बॉल्स ऑफ आयडियल अँड प्रॅक्टिकल करंट सोर्स. रिप्रेझेंट आयडियल अँड प्रॅक्टिकल करंट सोर्सेस. आपण आता व्होल्टेज सोर्सेस पाहिले, हे पाहतोय आपण करंट सोर्सेस. ठीक आहे, अँड इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिक करंटची व्याख्या कशी करू शकतो आपण, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्सचा प्रवाहित होण्याचा दर, याला आपण करंट म्हणतो. ठीक आहे, फॉर व्होल्टेज सोर्सेस दिस रेट इज नॉट कॉन्स्टंट. ओके, व्होल्टेज सोर्सेससाठी हा रेट कॉन्स्टंट नसतो. ओके, स्थिर नसतो. इन सर्टन म्हणजे ठराविक, इन सर्टन ॲप्लिकेशन्स लाईक इन्स्ट्रुमेंटेशन इट इज नेसेसरी टू हॅव अ सोर्स सप्लाइंग अ कॉन्स्टंट करंट टू दी लोड. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन सारख्या ॲप्लिकेशन्समध्ये हे गरजेचं असतं की कॉन्स्टंट जो सोर्स आहे, सोर्स सप्लाइंग अ कॉन्स्टंट करंट. ओके, सोर्सकडून एक कॉन्स्टंट करंट तिथं त्याची पूर्तता झाली पाहिजे टू द लोडला. ओके, देअर करंट सोर्स इज नॉट इन्स्टेड ऑफ ए व्होल्टेज सोर्स. देअर अ करंट सोर्स इज इन्स्टेड ऑफ अ व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्सच्या ऐवजी करंट सोर्स तिथं वापरला जातो. ओके, फॉर अन इंडिपेंडंट करंट सोर्स, स्वतंत्र करंट सोर्ससाठी द करंट सप्लायड बाय द सोर्स व्होल्टेज for an independent current source, the current supplied by the source does not depend on any other voltage source or current source. Okay, for the independent current source म्हणजे स्वतंत्र करंट सोर्ससाठी the current supplied by the source, ओके, स्रोतापासून जो करंट सप्लाय केला जातो, does not depend, जो की तो डिपेंड नाही, अवलंबून नाही, ऑन एनी अदर व्होल्टेज सोर्स, कोणत्याही व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्सवरती तो अवलंबून नाही. द इंडिपेंडंट करंट सोर्स
आर फर्दर क्लासिफाईड ॲज. ओके, जे स्वतंत्र व्होल्टेज सोर्स आहेत ते पुढे जाऊन त्यांचं वर्गीकरण होतं. फर्स्ट आहे आयडियल करंट सोर्स, सेकंड आहे प्रॅक्टिकल करंट सोर्स. आयडियल करंट सोर्स. The symbol of an ideal current source is shown in figure 1.10.5a. The arrow indicates the direction of conventional current flow. ओके, जो आयडियल करंट सोर्स आहे त्याचं सिम्बॉल फिगर 1.10.5a मध्ये दाखवलेलं आहे. जी बाणाची जी दिशा आहे, ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट फ्लो. ओके, ॲरो काय दाखवतोय? पारंपरिक करंटचा प्रवाह दाखवतोय. नोट दॅट द इंटरनल शंट रेजिस्टन्स इज इन्फानाईट. ओके, अंतर्गत जो शंट म्हणजे पॅरलमध्ये कनेक्ट असलेला, समांतरमध्ये कनेक्ट असलेला रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे कशी आहे? इन्फानाईट आहे. इन्फानाईट म्हणजे सांगू न शकणारी. फॉर द आयडियल करंट सोर्स RSH इक्वल्स टू इन्फिनिटी. ओके, आयडियल करंट सोर्ससाठी कसं आहे? अंतर्गत जो पॅरल शंट रेजिस्टन्स आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती इन्फानाईट आहे. इन्फानाईट म्हणजे सांगू शकता न येणारी. वेन द लोड रेजिस्टन्स इज कनेक्टेड, ज्यावेळी आपण लोड रेजिस्टन्स कनेक्ट करू between the output terminal as shown in figure 1.10.5b, the constant current I flows through the load. ओके, ज्यावेळी आपण एक लोड रेजिस्टन्स कनेक्ट करू बिटवीन द आउटपुट टर्मिनल ॲज शोन इन द फिगर 1.10.5a, ओके सॉरी 1.10.5b, कॉन्स्टंट करंट, एक स्थिर करंट I प्रवाहित होईल थ्रू द लोड, लोडमधून प्रवाहित होईल. दॅट इज IL इक्वल्स टू I. द व्होल्टेज अक्रॉस द लोड दॅट इज VL इक्वल्स टू IRL. ओके, इथे पाहू शकतो आपण 1.10.5a मध्ये आयडियल करंट सोर्सचा हा सिम्बॉल आहे. जो ॲरो दाखवलेला आहे तो कन्व्हेन्शनल डिरेक्शन आहे. ओके, इथं RSH अंतर्गत रेजिस्टन्स, इंटरनल अंतर्गत रेजिस्टन्स जो की शंटमध्ये कनेक्टेड असतो, पॅरलमध्ये कनेक्टेड असतो, समांतरमध्ये कनेक्टेड असतो. जोपर्यंत लोड कनेक्ट नसणार आहे, बाहेरचा एक रेजिस्टन्स लोड रेजिस्टन्स कनेक्ट नसणार आहे, तोपर्यंत अंतर्गत रेजिस्टन्सची व्हॅल्यू, शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी असणार आहे? इन्फिनिटी. ओके, फिगर 1.10.5b मध्ये पाहू शकतो ऑपरेशन विथ लोड कनेक्टेड. ठीक आहे, ज्यावेळी एखादा आपण लोड कनेक्ट करू RL असा, ओके, टर्मिनलच्या मध्ये एक लोड कनेक्ट करू RL लोड रेजिस्टन्स, त्यावेळी काय होणार आहे? एक कॉन्स्टंट करंट I फ्लो होईल जो की तो IL असेल, सॉरी कॉन्स्टंट करंट IL फ्लो होईल जो की तो I इतका असेल. ओके, मग व्होल्टेज काय असेल? टर्मिनल व्होल्टेज काय असेल त्यावेळी? VL इक्वल्स टू IRL. ओके, VL इक्वल्स टू IRL. ठीक आहे, RLच्या भोवती जो व्होल्टेजचा घट होईल तितका. ठीक आहे, ऑपरेशन विथ लोड कनेक्टेड. ऑपरेशन विथ लोड कनेक्टेड फिगर 1.10.5c. ओके, वाय ॲक्सिसवरती लोड करंट IL दाखवलेला आहे, एक्स ॲक्सिसवरती VL व्होल्टेज दाखवलेलं आहे. जसं आपण लोड इन्क्रीज करत जाऊ तसं लोड करंट रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण फिगर 1.10.5c सजेस्ट दॅट इरेस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन द लोड. ओके, लोडच्या बदलाच्या इरेस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन लोड द करंट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, लोड जरी बदलला तरी काय होणार आहे? करंट कॉन्स्टंट असेल. बट द टर्मिनल व्होल्टेज विल चेंज, परंतु टर्मिनल व्होल्टेज काय होईल? चेंज होत राहील. द करंट सोर्स आर नॉट अवेलेबल. द करंट सोर्सेस आर नॉट अवेलेबल डायरेक्टली. ओके, करंट सोर्स हे डायरेक्टली अवेलेबल होत नाहीत, बट दे आर डिराइव्ड, परंतु त्यांना डिराईव्ह केलं जातं फ्रॉम व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्सकडून त्यांना डिराईव्ह केलं जातं, निर्माण केलं जातं. सच अ करंट सोर्सेस कंटेन्स. ओके, असे जे काही करंट सोर्सेस आहेत की ज्यांच्यामध्ये समाविष्ट असतं कंटेन्स अ व्होल्टेज सोर्स अलॉंग विथ सम अदर कॉम्पोनंट्स सच ॲज इंडक्टन्स. ओके, त्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स सोबत काही कॉम्पोनंट्स असतात जसं की इंडक्टन्स असतो. ओके, इथं पाहू शकतो आपण. ठीक आहे, लोड करंट इरेस्पेक्टिव्ह ऑफ दी लोड करंट रिमेन्स कॉन्स्टंट बट टर्मिनल व्होल्टेज goes on change. Figure 1.10.5 ideal current source, practical current source. Okay, practical current source. The practical current source will have a finite internal shunt resistance. ओके, प्रॅक्टिकल करंट सोर्सकडे काय असतो? फायनाईट म्हणजे माहीत असलेला अंतर्गत शंट रेजिस्टन्स असतो, ॲज शोन इन फिगर 1.10.6a. वेन द लोड RL, जेव्हा आपण लोड RL कनेक्ट करू, इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर 1.10.6b, द लोड करंट IL. ओके, लोड करंट IL विल स्टार्ट फ्लोईंग थ्रू इट. ओके, मग त्याच्यातून लोड करंट IL प्रवाहित होण्यास सुरुवात होईल. बट
ड्यू टू द प्रेझन्स ऑफ शंट इंटरनल रेजिस्टन्स, परंतु अंतर्गत शंट रेजिस्टन्सच्या प्रेझन्समुळे द सोर्स करंट आय गेट्स डिवायडेड. ओके, जो सोर्स करंट आय आहे त्याचं काय होईल, वर्गीकरण होईल, त्याचं दुभाजन होईल, डिवायडेड बिटवीन RSH अँड RL. ओके, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये RSH आणि RL मध्ये सोर्स करंटचं जे काय आहे ते विभाजन होईल. हेन्स द करंट थ्रू RL, म्हणून जो RL मधून जो करंट जाणार आहे, करंट थ्रू RL इज लेस दॅन I. ओके, लोड रेजिस्टन्स RL मधून जो करंट जाणार आहे तो कमी असेल I पेक्षा. ठीक आहे, म्हणून IL इक्वल्स टू RSH. RSH म्हणजे शंट रेजिस्टन्स जो की अंतर्गत रेजिस्टन्स आहे करंट सोर्सचा, जो की पॅरललमध्ये कनेक्ट असतो, छेद RSH प्लस RL इंटू I. Therefore IL equals to I minus ISH. Therefore IL less than I. ओके, इथे पाहू शकतो फिगर 1.10.6a सिम्बॉल ऑफ प्रॅक्टिकल करंट सोर्स. ओके, प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये RSH शंट इंटरनल रेजिस्टन्स असतो. ठीक आहे, ऑपरेशन विथ लोड कनेक्टेड, ज्यावेळी प्रॅक्टिकल करंट सोर्सला आपण एक लोड कनेक्ट करतो त्यावेळी काय असणार आहे पहा, जो मूळ करंट आय आहे करंट सोर्समधून जो निघालेला आहे तो दोन्हीकडे विभाजन होईल. RSH मधून जाणारा एक करंट वेगळा असेल आणि RL मधून जाणारा एक करंट वेगळा असेल. ओके, आणि RL मधून जो करंट प्रवाहित होईल IL तो I पेक्षा कमी असेल, मूळ करंट I पेक्षा कमी असेल. ओके, लोड करंट इथे पाहू शकता फिगर 1.10.6c. ओके, लोड करंट IL, आयडियल करंट सोर्स. इथे पाहू शकता आयडियल करंट सोर्समध्ये करंट कॉन्स्टंट असतो, आपण फिगर 1.10.5c मध्ये पाहिलं होतं. ओके, लोड करंट डिक्रीजेस प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल लोड करंटमध्ये काय होणार आहे, लोड जो आहे लोड करंट काय होईल तो कमी 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 होत जाईल. ठीक आहे, फिगर 1.10.c प्रॅक्टिकल करंट सोर्स. ॲज द व्हॅल्यू ऑफ RL increases, IL goes on decreases. ओके, जसं आपण लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवू तसं लोड करंट तो काय होईल, गोज ऑन डिक्रीजिंग, कमी कमी होत जाईल. ॲज शोन इन फिगर 1.10.6c, द लोड करंट इज इक्वल टू I. लोड करंट इज इक्वल टू I ओनली व्हेन RL इक्वल्स टू 0. ओके, लोड करंट IL इक्वल्स टू I असू शकतो किंवा ओनली फक्त आणि फक्त RL इक्वल्स टू 0 असेल त्यावेळी. ओके, दॅट इज व्हेन द आउटपुट टर्मिनल आर शॉर्ट सर्किटेड, म्हणजेच आउटपुट टर्मिनल शॉर्ट सर्किट केल्यानंतरच. ओके, आउटपुट टर्मिनल हे पूर्णपणे शॉर्ट सर्किटेड असतील तरच IL इक्वल्स टू I असेल. ओके, सिलेबस टॉपिक 1.11 सोर्स कन्व्हर्जन. हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय गोष्टी शिकलो पहा. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. डायरेक्ट करंटमध्ये पल्सेटिंग DC किंवा प्युअर DC हे दोन प्रकार पाहिले. अल्टरनेटिंग करंटमध्ये सायनुसॉइडल और अदर शेप्स. ठीक आहे, डायरेक्ट करंट DC मध्ये आपण ठीक आहे इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स, त्याच्यामध्ये आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. इंडिपेंडंट करंट सोर्स, त्याच्यामध्ये परत पुन्हा आयडियल करंट सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स याची माहिती आपण घेतली. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण सिलेबस टॉपिक 1.11 सोर्स कन्व्हर्जन हा टॉपिक पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.